आम्हाला सोडून तुमच्या हातामध्ये आता मोबाईल नाहीये, त्यामुळे स्क्रीनवर बघायचं आणि आपण गायचं आहे. ओके, तरुण कुठे आहेत आपल्या चर्चचे? तरुण तरुणी कृपया पुढे या, आमच्या सोबत उभे राहा. या ठिकाणी जेवढे जेवढे तरुण आहेत, तरुण समजतात स्वतःला, त्यांनी पण येऊ शकता बरं का. मागे मी सांगितलं की आपल्या प्रेज अँड वर्शिपचं आपण स्वरूप बदलणार आहे. तर मी आणि रॉबिन असतोच आम्ही, आमच्या सोबत तुम्ही पण यावं अशी आमची इच्छा आहे. गुड गुड. परमेश्वर आमचा आराधना करण्यासाठी पात्र असा परमेश्वर आहे. आणि खरोखर आम्ही आमच्या अंतःकरणापासून ज्या वेळेला परमेश्वराची आराधना करतो तेव्हा परमेश्वराचं प्रेम आमच्यामध्ये येतं आणि आम्ही देवावर प्रेम करायला लागतो, देवावर प्रीती करायला लागतो. कारण आमचा येशू हा शांतीदाता आहे, आमचा येशू हा मुक्तीदाता आहे. म्हणून इकडे बाळा, ये इकडे उभा राहा. आणि आमचा मसीहा हा आमची आराधना ऐकतो, त्याला ते खूप आवडतं आणि तो जीवन देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही जे स्वर्गाचे दूत आहेत ते स्वर्गीय दूत सुद्धा परमेश्वराची आराधना करतात. आणि म्हणून खाली पृथ्वीवरती आपण त्याची स्तुती आणि आराधना करूया. दुसरं गीत आहे तेरी स्तुती हो. आणि माझी खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना देवाने ऐकलेल्या आहे. आम्हाला दुसरा टीव्ही सुद्धा मिळालेला आहे, पैसे दिलेले आहे, बुक झालेला आहे. परंतु आज पहिला दिवस असल्या कारणाने सकाळी तो डिलिव्हरी आपल्याला न देता संध्याकाळी देणार आहे. आणि म्हणून पुढच्या रविवारी आपल्याला मोबाईल हातात धरावा लागणार नाही. पुढच्या रविवारी आपल्याला टीव्ही समोर असेल आणि आपण समोरच्या टीव्ही मध्ये बघून गाणे गाणार आहे. एक आठवडा आपल्याला सहन करायचं आहे. दुसरं गीत आहे तेरी स्तुती हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभु.
मी नेहमी म्हणत असतो, इस्रायलाच्या स्तवनामध्ये आमचा परमेश्वर वस्ती करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही गीत गातो, स्तुती आराधना करतो, तेव्हा ती परमेश्वराला खूप आवडते. परमेश्वर आमचं हृदय आणि अंतःकरण जाणणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून योहानाला जेव्हा प्रगटीकरण झालं, स्वर्गामध्ये त्याने पाहिले की 24 वडील त्या राजासनाभोवती आहेत आणि असंख्य देवदूतांचा ओळखा त्या ठिकाणी होऊन परमेश्वराची ते स्तुती आणि आराधना करत आहेत. आणि म्हणून खाली पृथ्वीवरती आपण आपल्या मुखाद्वारे आपल्या अंतःकरणापासून त्याची स्तुती करूया, कारण परमेश्वराचं प्रेम हे महान आहे. आणि परमेश्वर आमच्यावर इतकं प्रेम करतो की त्याने आम्ही पापामुळे मृतावस्थेमध्ये होतो, त्यामधून बाहेर काढण्यासाठी स्वतःचा एकुलता पुत्र दिला. आणि म्हणून तिसरं गाणं आहे आपल्या समोर आहे स्क्रीनवरती. आता मी म्हणणार नाही, आपल्या चर्चा ग्रुपवर आहे, आता स्क्रीनवर म्हणणार आहे मी. आपल्या स्क्रीनवर आहे, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. हालेलुया. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ किया, जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ किया. ओ मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल सताई, तुझे सींचा उसे ताकि आए हरियाली. ओ मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल सताई, तुझे सींचा उसे ताकि आए हरियाली. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ किया. आई जीवन में खुशी पाई अपनी जिंदगी, तू है जितना काफिया, तूने यहाँ है किया. आई जीवन में खुशी पाई अपनी जिंदगी, तू है जितना काफिया, तूने यहाँ है किया. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ किया. तू अपने रूप से भर दिया अपनी शक्ति मुझे, ताकि तूने कमाई मेरे जीवन में. तू अपने रूप से भर दिया अपनी शक्ति मुझे, ताकि तूने कमाई मेरे जीवन में. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ किया. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ किया, जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ किया. परमेश्वराने आमच्यासाठी काय
केलं नाही. त्याने स्वतःचा एकुलता पुत्र देखील आमच्यासाठी देऊन टाकलेला आहे. त्या पुत्राने देखील आमच्यासाठी काय केलं नाही. स्वतःचं गौरव, स्वतःचं वैभव स्वर्गामध्ये सोडून तो गायीच्या गोठ्यामध्ये, बेथलेहममध्ये, एका खेड्यामध्ये तो जन्माला आला. इतकं प्रेम परमेश्वराने आमच्यावर केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही खरोखर परमेश्वराचे आभार मानू की त्याने इतकं प्रेम आमच्यावरती केलेलं आहे. आणि ती शिकवण आम्हाला त्याने दिलेली आहे की जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. आणि म्हणून यावेळेला शेवटचं गीत आपण गाणार आहे. स्तुती आराधनेमधलं आपली अंतःकरणापासून गाऊया आणि देवाच्या त्या पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये आपण आमंत्रण देऊया, आलिंगन देऊया. पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा
कैवारी सत्याचा आत्मा प्रभुत्व आम्हाला दिलेला आहेस, जो आम्हाला तुझ्या चरणापाशी येण्यासाठी आम्हाला प्रेरणा देतो. हो, आणि म्हणूनच प्रभू आम्ही गुडघ्यावर जातो, म्हणूनच तुझ्या समोर आम्ही नतमस्तक होतो, कारण तुझा पुत्र एकुलता एक येशू आमच्यासाठी मार्ग आहे, येशू आमच्यासाठी सत्य आहे, येशू आमच्यासाठी जीवन आहे आणि येशू आमचं सर्वस्व आहे. आणि म्हणून त्या येशूला लाखो लाखो धन्यवाद दे. आम्ही स्वतःला तुझ्या हाती स्वाधीन करू, येशूच्या नावात मागतो म्हणून आहे. आमेन. थँक्यू. मंडळी बसू शकते. थँक्यू यू. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद असो. आज परमेश्वराने आपल्याला त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आणलेलं आहे. सुमित, यू आर रेडी? बायबल ॲपमध्ये आहेस ना? आता जी काही वचनं आहेत ती आपल्याला बायबल उघडून वाचण्याची गरज नाही. माझ्याकडे एक ॲप आहे. नवीन वर्षामध्ये आम्ही आनंदी असावं ही आमची खूप इच्छा असते, परंतु आमच्या वाट्याला आनंदाबरोबर दुःख पण येत असतं. म्हणून या 2025 साल कसं असेल आम्हाला ठाऊक नाही. प्रत्येक वर्ष हा आम्हाला जॅकपॉट असतो. आम्ही विचार करतो एक आणि घडतं दुसरंच. आणि म्हणून आपण कोणतीही परिस्थिती असो त्या परिस्थितीला सामोरं जात असताना आनंदी कसं राहावं हे येशूला माहिती होतं. आणि म्हणून त्याचं सुप्रसिद्ध, सर्व जगामध्ये प्रसिद्ध असलेलं प्रवचन जे आहे त्या प्रवचनामध्ये त्याचे जे शिष्य आहेत, त्याचे जे अनुयायी आहेत, त्याची जी मंडळी आहे, त्यांनी ह्या जगामध्ये जीवन जगत असताना आनंदी कसं राहावं याचा उल्लेख केलेला आहे. महात्मा गांधींना विचारलं तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये काय आवडलं, आणि त्यांनी सांगितलं मत्तई 5:1-12. म्हणून प्रियानो, हे सुप्रसिद्ध असं ज्यांनी हे डोंगरावरील प्रवचन वाचलं त्यांचं जीवन बदललं, ते महान नेते झाले. देवाच्या वचनाकडे लक्ष देणार आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एडविन मार्क हम हे त्यांच्या आनंदाचे बूट, काय द शूज ऑफ हॅपीनेस, या कवितेमध्ये एका इस्तंबूलच्या राजाविषयी गोष्ट सांगतात. इस्तंबूलमध्ये एक राजा होता, परंतु त्या राजाकडे जाण्या अगोदर मला तुम्हाला इस्तंबूल विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे की ह्या इस्तंबूलचं पवित्र शास्त्रामध्ये काय महत्व आहे आणि आमच्या विश्वासामध्ये ह्या इस्तंबूल हे जे काय म्हणतो त्याला आपण शहर आहे, या शहराचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे आम्हाला कदाचित माहित नाही. आम्हाला फक्त कळतं की इस्रायल हेच आमच्या जीवनामध्ये आणि आमच्या बायबलमध्ये त्याचं वर्णन आहे, परंतु इस्तंबूल देखील फार प्रसिद्ध आहे आणि त्याचं आमच्या विश्वासाला फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि म्हणून त्या इस्तंबूल शहराविषयी मला थोडासा इतिहास तुम्हाला सांगू द्या. असं म्हटलेलं आहे की इस्तंबूल हे युरोप आणि आशिया खंडांना जोडलं गेलेलं शहर आहे. पूर्व आणि पश्चिम देश या शहराच्या द्वारे जोडले जातात आणि त्यामुळे इस्तंबूलमध्ये राजवाडे आहेत, बाजारपेठा आहेत, मशीद आहे, चर्च आहे, म्युझियम आहेत आणि इस्तंबूलची 99% लोकसंख्या ही मुस्लिम आहे. आणि या इस्तंबूलचं पहिलं ओरिजिनल नाव जे आहे ते बेझेंटियम असं आहे, ज्याने हे शहर स्थापन केलं. त्या स्थापन करणाऱ्या मनुष्याच्या बहिणीचं नाव होतं आणि म्हणून त्याने शहर स्थापन केलं. आपल्या बहिणीचं नाव त्या शहराला दिलं बेझेंटियम. आणि मग आम्ही इतिहासामध्ये पाहतो की येशूच्या अगोदर 506 साली मेदी आणि पर्शियन लोकांनी आक्रमण केलं आणि त्यांचा राजा दारियावेश, ज्याचा शास्त्रामध्ये उल्लेख आहे, या दारियावेश राजाने त्या शहराचा ताबा घेतला आणि त्याने हे इस्तंबूल शहर दळणवळणाचं, व्यापाराचं मोठं केंद्र बनवलं. मग त्याच्यानंतर पर्शियन लोक गेल्यानंतर इतिहास आम्हाला सांगतो अलेक्झांडर दी ग्रेट आला. त्याने स्वतःचं ग्रीक संस्कृती या देशामध्ये, या शहरामध्ये प्रस्थापित करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि त्याने ग्रीकांच्या अधिकाराखाली इस्तंबूल हे शहर आणलं. मी सध्या इस्तंबूलच म्हणत आहे बरं का. आणि मूळ त्याचं नाव बेझेंटियम आहे. आणि असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताच्या अगोदर 196 मध्ये हे शहर रोमन सत्तेच्या अधिकाराखाली आलं, कारण ग्रीकांच्या नंतर रोमन आलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त जन्माला त्यावेळेला ग्रीक नव्हे तर रोमन सरकार हे काम करत होतं. परंतु
कर भरण्यावरून वाद झाला, त्यामुळे रोमन सत्ताधीशाने या शहरावर आक्रमण केलं, हल्ला केला, अनेक बंडखोरांना त्यांनी जीवे मारले आणि पुन्हा त्या शहराची बांधणी केलेली आहे, ज्याला पुनर्बांधणी म्हणतात. आणि त्या शहराचं नाव बेझेंटियम जे होतं ते बदललं आणि त्या रोमन लोकांनी या शहराचं नाव ठेवलेलं आहे ऑगस्टा अंतोनिया. काय ठेवलेलं आहे? ऑगस्टा अंतोनिया ठेवलेला आहे. आणि दुसऱ्यांदा या शहराचं नामकरण झालं, पहिलं बेझेंटियम, नंतर ऑगस्टा अंतोनिया. आणि हे जे नाव आहे येशू ख्रिस्ताच्या अगोदर 200 वर्षापासून सुरू झालं आणि येशू ख्रिस्तानंतर 330 सालापर्यंत याच नावाने हे शहर प्रसिद्ध होते. मग आम्ही इतिहासामध्ये पाहतो 330 साली कॉन्स्टंटाईन द ग्रेट याने आक्रमण केलं आणि त्याने आपली राजधानी जी रोमला होती ती रोमवरून ती काढले आणि बेझेंटियम म्हणजे ह्या ऑगस्टा अंतोनिया या शहरामध्ये त्याने ती हलवली. आणि असं म्हणतात की बेझेंटियम किंवा इस्तंबूल जे आहे हे शहर 7 टेकड्यांच्या वरती उभं राहिलेलं आहे. आता 7च का, हा मोठा इतिहासाचा विषय, मी काय त्याकडे लक्ष देणार नाही. आणि मग या कॉन्स्टंटाईनने काय केलं, या शहराचं नाव जे ऑगस्टा अंतोनिया होतं, पूर्वीचं नाव बेझेंटियम होतं, ही दोन्ही नावं बदलली आणि त्या शहराचं नाव ठेवलं कॉन्स्टँटिनोपल. काय ठेवलेलं आहे? कॉन्स्टँटिनोपल. आणि तेव्हापासून या शहराचं नाव बरीच वर्ष कॉन्स्टँटिनोपल म्हणून लोक ओळखत होते. आणि मग या राजाने काय केलं की या इस्तंबूल शहराचं किंवा कॉन्स्टँटिनोपलचा धर्म कुठला असावं तर त्याच्याशी देवा बोलला, येशूचं त्याला दर्शन झालं आणि त्याने सर्व राष्ट्राचं सर्व शहराचं धर्म ख्रिस्ती केलेला आहे. आणि मग तिथे आम्हाला पाहायला मिळतं की त्या शहरावरती स्टेट आणि रिलिजन, धर्म आणि सत्ता या दोघांनी आपलं एकत्रपणे कार्यभाग सांभाळलेला आहे. कॉन्स्टँटिनोपल 325 मध्ये या ठिकाणी प्रेषितांच्या मतांगीकारासारखा निकेचा मतांगीकार तयार करण्यात आला, ज्याला नायसियन क्रीड म्हणतात. आपल्या चर्चमध्ये ते आपण वाचत नाही, परंतु काही काही चर्चमध्ये प्रार्थनेच्या पुस्तकामध्ये दोन्ही मतांगीकार असतात, निकेचा मतांगीकार आणि प्रेषिताचा मतांगीकार. आम्ही पाळत मग ऑल्टरनेटिव्हली आम्ही ते दोन्ही मतांगीकार वाचन करत असतो. आता हा जो निकेचा मतांगीकार आहे, हा जो नायसियन क्रीड आहे, या नायसियन क्रीडला जो पहिला मतांगीकार तयार झालेला आहे त्याला कॉन्स्टँटिनोपलचा मतांगीकार असं म्हटलेलं आहे. आणि हा मतांगीकार 381 साली इस्तंबूलमध्ये पक्का करण्यात आला, त्याच्यामध्ये दुरुस्त्या करून तो फायनल करण्यात आला. आणि या इस्तंबूल पासून निकेचा मतांगीकार मोठमोठ्या अँग्लिकन चर्चेसमध्ये, कॅथोलिक चर्चेसमध्ये वाचण्यात येऊ लागलेल्या ते आजपर्यंत. कॉन्स्टँटिनोपलचे बिशप्स आणि रोम यांच्यामध्ये मग जरा वादावाद झाली की या शहरावरती जे चर्चेस आहेत त्यांच्यावरती ताबा कोणाचा असणार. परंतु त्या काळामध्ये तुर्की लोकांनी आक्रमण केलेलं होतं आणि हा सगळा देश, हा जो सगळा राष्ट्र आहे, हे जे शहर आहे, हे शहर देखील प्रियानो तुर्कांच्या अधिकाराखाली होतं. आणि म्हणून आजही त्याचे जे चर्चेस आहेत ते ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चेस वर्चस्व त्या चर्चमध्ये आहे. मग आम्हाला इतिहास असं सांगतो की जस्टिनियन जो पहिला होता, ज्याने बेथलेहममध्ये आज अस्तित्वात असलेलं चर्च ऑफ द होली नेटिव्हिटी, जे इस्रायलला जाऊन आलेले आहेत त्यांनी पाहिलेलं येशू ख्रिस्त जन्मला त्या ठिकाणी स्टार दाखवलेला आहे, जमिनीवरती त्यांनी स्टार काढलेला आहे, ते चर्च या जस्टिनियनने बांधलं. आणि त्या चर्च ऑफ द होली नेटिव्हिटी या चर्चची जी बांधणी केली, या मनुष्याने या शहरामध्ये सूत्र आपल्या हातामध्ये घेतले. परंतु सर्कसमध्ये काम करणाऱ्या एका डान्सर बरोबर या जस्टिनियननी लग्न केलं. लोकांना ते आवडलं नाही आणि गोंधळ माजला, बंड पुकारला गेलं इस्तंबूलमध्ये. आणि मग या जस्टिनियननी त्या काळामध्ये 30,000 बंडखोरांना जीव मारलं 532 साली. नंतर अनेक वेळा या बेझेंटियम वरती किंवा अंतोनियावरती किंवा कॉन्स्टँटिनोपल या शहरावरती आक्रमण झाली. अरब लोकांनी पण आक्रमण केली. 655, 672, 777, 733 वर्ष येशू नंतर बरं का 733 साली आक्रमण झाले. आणि मग शेवटी 1299 साली ओटमन वंशाच्या लोकांनी आक्रमण केलं आणि बराच काळ त्यांनी या शहरावरती राज्य केलेलं आहे. या ओटमन वंशाचा जो राजा होता, ज्याचं नाव आहे सुलतान मेहमद दुसरा, याने 1453 साली हे शहर जिंकलं. आणि मग या कॉन्स्टँटिनोपलचे नाव
कॉन्स्टंटाईनने दिलं होतं ते बदललं आणि त्या शहराचं नाव इस्तंबूल असं ठेवलेलं आहे. आणि तेव्हापासून ते आज तागायत हे शहर इस्तंबूल या नावाने प्रसिद्ध आहे. त्या काळामध्ये इस्तंबूलला ईस्टर्न कंट्रीज मध्ये पॅरिस म्हटलं जात असे. आजचं जे पॅरिस आहे तशा प्रकारचं सौंदर्य त्या काळामध्ये त्या इस्तंबूलला होतं. आणि आज या शहराची संख्या 6 लाखाहून अधिक आहे. इस्तंबूल हे शहर तुर्कस्तानामधील एक शहर आहे. आणि म्हणून प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की तुर्कस्तानची राजधानी अंकारा शहर आहे. परंतु या तुर्कस्तानमध्ये किंवा इंग्लिशमध्ये त्याला टर्की म्हणतात, त्या टर्कीमध्ये हे इस्तंबूल शहर आहे. दुसरं महत्व आहे पवित्र शास्त्राच्या द्वारे टर्कीला महत्व आहे, तुर्कीला महत्व आहे किंवा तुर्कस्तानला महत्व आहे. कारण योहानाच्या पत्रामध्ये प्रगटीकरणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं ज्यावेळेला देवाचा दूत प्रगट झाला त्यावेळेला त्या योहानाला 7 मंडळांचं जे प्रगटीकरण परमेश्वराने केलं त्या 7ही मंडळ्या तुर्कस्तानामध्ये आहे. आणि म्हणून तुर्कस्तान ज्यामध्ये हे इस्तंबूल शहर आहे त्या शहरामध्ये प्रियानो देवाच्या कार्याची फार मोठी महती झालेली आहे. आणि म्हणून काही काही लोक तुर्कस्तानला जातात, काही काही टूर्स पण इस्तंबूलला आणि तुर्कस्तानला जातात आणि त्या ठिकाणी प्रियानो चर्चेस पाहायला त्यांना आनंद वाटतो. बघू प्रभू करेल तर माझ्याकडून डोक्यात आता हे चाललंय संदेश तयार केल्यापासून की तिकडं काहीतरी एक टूर द्यावी आपल्या लोकांची. 7 चर्चेस आपल्याला बघायला मिळतील. अशा या इस्तंबूलच्या मध्ये एक राजा होता. तो राजा आजारी पडला आणि त्याने त्याच्या राज्यातील ज्ञानी माणसांना बोलावून पाठवलं की जे त्याच्या आजारावरती उपाय शोधतील आणि त्याला आजारातून बरे करतील. मग हे सगळे ज्ञानी लोक एकत्र जमा झाले आणि त्यांनी राजाला सांगितलं की आम्ही तुमच्या सर्व परिस्थितीचा, तुमच्या आजाराचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि आम्हाला असं समजलेलं आहे की आपल्या राष्ट्रामध्ये, आपल्या शहरामध्ये जी व्यक्ती आनंदी आहे ना त्या आनंदी व्यक्तीचे शूज तुम्ही घालायचे, मग तुम्ही बरे होणार. मग राजाने सांगितलं ठीक आहे ना, किती सोपं काम आहे, आत्ताच्या आता कामाला लागा. मग हे सगळे ज्ञानी लोक सगळ्या इस्तंबूल शहरामध्ये गेले आणि कोण असा आनंदी माणूस आहे ते शोधायला लागले. त्याचे बूट राजाला घालायला द्यायचे. आणि मग प्रियानो त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. पहिले ते गेले श्रीमंत माणसाच्या घरी आणि मग श्रीमंत माणसाला त्यांनी पाहिलं की चिंतेमध्ये होता. त्यांनी विचारलं बाबा तू एवढा पैसावाला आहेस, तू चिंतेत काय? तो म्हणाला माझे पैसे मी कसे इन्व्हेस्ट करू, माझे पैसे चोरी जाऊ नये म्हणून मला चिंता आहे. आणि ते म्हणते गाडी इथं काय आपलं काम व्हायचं नाही, याचे बोट घेऊन काय उपयोग होणार नाही, राजा आणखीनच आजारी पडणार. मग ते श्रीमंताच्या घरून निघाले आणि मग ते तरुणांच्याकडे गेले आणि मग ते ज्येष्ठ नागरिकांच्याकडे गेले. कुठेही त्यांना कोणीही आनंदी मनुष्य सापडेना. मग शेवटी ते तरुण तरुणी प्रेमी युगल होते त्यांच्याकडे गेले आणि मग त्यांना विचारलं की तुम्ही तर आनंदी तुमचे बूट आम्हाला मिळतील का, राजाला घालायचे आहे. ते आनंदी नव्हतेच मुळे मग ह्या लोकांनी मोर्चा आपला तिकडून वळवला आणि मग ते सैनिकांच्याकडे गेले. स्टोरी अशी सांगते सैनिकांच्याकडे गेल्यावर सैनिकांना यांनी पाहण्याचा प्रयत्न केला. या ज्ञानी लोकांनी कदाचित हे आनंदी असतील, देशाला हे वाचवतात वगैरे, परंतु सैनिक पण आनंदी नव्हते, ते दुःखी होते. कारण त्यांच्यातले अनेक त्यांची मित्रमंडळी देशाचं रक्षण करत असताना मृत्यू पावलेले होते, त्यामुळे ते आनंदी नव्हते. मग आता काय करायचं म्हणाले, कुठे जाऊ, कुठे शोधू? राजाला तर आपण उपाय सांगितलाय आणि राजाने तो उपाय आपल्यालाच शोधायला सांगितलेला आहे. आणि मग ते सगळे आपापसात बोलत असताना एका ज्ञानी मुसाफिराकडे त्यांचं लक्ष गेलेलं आहे. आणि मग ते त्याच्याकडे रस्त्यावरती चालत आले, काही लोक पळत आले आणि त्यांना म्हणाले, त्या मुसाफिराला म्हणाले, त्या भटक्या मनुष्याला म्हणाले की तू मला आनंदी वाटतोस, तुझ्या या आनंदाचा काय स्तोत्र आहे? आणि तो त्यांना म्हणाला की मी आनंदी नाही, मी आनंदी नाही पण मी ज्ञानी आहे. काय म्हणाला? मी आनंदी नाही पण मी ज्ञानी आहे. कारण हा रस्त्याने चालताना गाणं गात चालत होता आणि गाणं गात असताना कदाचित त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आला असेल, परंतु तो गाणे गात असताना, चालत असताना यांचं लक्ष गेलं आणि यांना शोध घेणाऱ्यांना असं वाटलं बरं झालं एकदाच आनंदी असणारा मनुष्य आम्हाला सापडला. परंतु प्रियांनो त्यांनी त्या मनुष्याकडे पाहिलं, तो गाणं गाताना हसत होता. आता म्हटली याचा बूट आपण घेऊन जाऊया म्हणून त्यांनी त्याच्या पायाकडे पाहिलं, पण दुर्दैवाने त्याच्या पायात बूटच नव्हते, त्याच्या पायात बूटच नव्हते. मार्कम कविता लिहित असताना असं आम्हाला हॅपीनेसची फिलॉसॉफी लिहित असताना असं सांगतात की जेव्हा आम्ही आमच्याकडे जे काय आहे ते देऊन टाकतो तेव्हा आम्हाला
आनंद प्राप्त होतो. सगळं घेऊन जर आम्ही चालायचा प्रयत्न केला तर प्रियानो आमच्या जीवनामध्ये आनंद हा कधीच आम्हाला मिळत नाही. इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे, हॅपीनेस कुड बी फाउंड बाय गिव्हिंग अप द थिंग्स. आम्ही जेव्हा आमच्याकडे जे आहे ते इतरांना शेअर करतो त्यावेळेला आम्हाला आनंद प्राप्त होतो. येशूकडे आलेल्या त्या तरुण मुलाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. प्रभूजी मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करायला हवं, आणि प्रभूने त्याला 10 आज्ञा सांगितल्या आणि तो म्हणाला, गुरुजी हे तर मी लहानपणापासून आई वडिलांनी शिकवलं आणि आय हॅव बीन ऑब्झर्विंग इट, मी ते आज्ञा पालन करत आहे. आणि मग त्याने त्या येशूने त्या मनुष्याच्या अंतःकरणाकडे पाहिलं आणि मग त्याला असं दिसलं की या मनुष्याकडे श्रीमंती खूप आहे आणि या श्रीमंतीमध्ये याचं मन अडकलेलं आहे. जिथे धन तिथे तुमचे मन. आणि म्हणून मग येशूने त्याला सांगितलं, तुझ्याकडे जे आहे ते तू विक, त्यामधून जो मोबदला येईल ते तू गरिबांना दे आणि मग माझ्या मागे ये. त्या तरुणाचं लक्ष संपत्तीवर होतं. आनंदाने आला खरा, परंतु दुःखाने तो परत माघारी गेलेला आहे. लोकांचं शुभवर्तमान आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हे शिकवतो. काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त पहा बरं. लुकाचं शुभवर्तमान 6वा अध्याय 20व्या वचनामध्ये कुठेतरी म्हटलं, या कारणास्तव मी पाऊल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. स्क्रीनकडे पहा. काय म्हणतो पाऊल, मी याच कारणास्तव तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. आणि हा बंदिवान जो आहे हा परमेश्वराकडे येतो आणि परमेश्वराला म्हणतो की मी या सर्व लोकांसाठी स्वतःला बंदिस्त करून ठेवलेला आहे. याचा अर्थ असा नाही प्रियानो की स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी आम्ही गरीब व्हायला पाहिजे बरं का. नो वे. आम्हाला या ठिकाणी प्रवेशाची शिकवण हीच आहे की आमच्याकडे जी मालमत्ता आहे, आमच्याकडे जी संपत्ती आहे, आमच्याकडे जो पैसा अडका आहे आणि इतर जे जे काय आहे जे आपणामध्ये आहे प्रियानो, त्यामध्ये आम्ही आमचं मन गुंतवू नये. तर आम्ही जे स्वतः आहोत त्यामध्ये आमचं लक्ष असलं पाहिजे. येशूचा आनंद, येशूचा सुख जो आहे हे त्याच्याकडे काही गडगंज संपत्ती होती म्हणून होता असं नाही. येशूचा आनंद जो होता तो जो आहे तो स्वतः जो आहे त्यामध्ये त्याला आनंद मिळत होता. लोकांचं सेवा करत असताना त्यामध्ये त्याला आनंद होता. आणि म्हणून जर आमचं ध्येय ख्रिस्तासारखे व्हावे हे असेल तर या वर्षाचा आनंद ख्रिस्तासारखे होण्यामध्येच आम्हाला प्राप्त होऊ शकतो. जे आमच्या जीवनात येते त्याने आम्हाला कधीच आनंद मिळत नाही, कारण तो तात्पुरता आनंद असतो. ते मिळाल्यावर आम्ही कसे जगतो आणि कसे राहतो यामध्ये खरा आनंद लपलेला आहे. आणि हेच तर त्या डोंगरावरील प्रवचनामध्ये आम्हाला आढळतं. आणि येशूच्या अनुयायीने फक्त एका वर्षापुरते आनंदी राहू नये, तर जीवनभर आनंदी ख्रिस्ताचा आनंद आमच्या जीवनामध्ये असावा. आणि म्हणून येशू ख्रिस्त एकदा म्हणाला, मी माझा आनंद तुम्हाला देतो यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. काय व्हावा? परिपूर्ण व्हावा. आता आमचा आनंद हाफ आहे, अर्धवट आहे, पण ज्यामुळे त्या आनंदामध्ये येशूचा आनंद येतो त्यावेळेला आमचा आनंद परिपूर्ण होतो. आम्ही आनंदी जेव्हा राहतो तेव्हा आमचा आनंद आमच्या आरोग्यावर, आमच्या मनशांतीवर परिणाम करतो, हे कधी विसरू नका. आणि म्हणून फिलिप गिब्स नावाचे लेखक हिडन सिटी या पुस्तकामध्ये लिहितात की नैराश्य किंवा निराशा जी आहे ही आमच्या शरीरातील विशिष्ट द्रव्यांच्या वरती परिणाम करते. आपल्या शरीरामध्ये सिक्रेशन्स होत असतात, आमचा मूड बदलतो. आणि मग असे सिक्रेशन्स जेव्हा येतात ते चांगले असते तर आम्ही चांगले असतो, आनंदी असतो. पण ज्या वेळेला हे सिक्रेशन्स आमच्या निराशेमुळे प्रियानो त्यांच्यावर परिणाम होतो त्यावेळेला आम्ही निराशेमध्ये, नैराशेच्या खाईमध्ये लोटले जातो. आणि म्हणून ते असे म्हणतात की हे जे सिक्रेशन्स आहेत, जी द्रव्य आमच्या शरीरामध्ये तयार होत असतात, ही आमच्या हृदयावर परिणाम करतात, आमच्या शरीराच्या प्रतिकार क्षमतेवर परिणाम करतात, आमच्या नर्वस सिस्टमवर आघात करतात आणि मग आमची इच्छा शक्ती कमकुवत होते. आणि म्हणून आता सकारात्मक विचार करा, सकारात्मक दृष्टिकोन करा, सकारात्मक वागा. हे जे चाललेलं आहे ना जगामध्ये ते याच कारणास्तव चाललेलं आहे. ज्या वेळेला आम्ही नकारात्मक गोष्टींच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे विचार करतो त्यावेळेला आमचं पतन होतं. वी लूज एव्हरीथिंग. आणि म्हणून आम्ही शास्त्रामध्ये वाचतो आनंदी हृदय हे सर्वोत्कृष्ट औषध आहे. आनंदी हृदय, लेट्स बी हॅपी. आणि इफिसकरास पत्र 5वा अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये संत पाऊल आम्हाला सांगतो की आम्ही द्राक्षरसाने बेताळलो होता
पवित्र आत्म्याने भरले जाणं गरजेचं आहे. ख्रिस्ती या नात्याने ज्या वेळेला आम्ही पवित्र आत्म्याने भरले जातो, पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये राहू लागतो, त्यावेळेला परमेश्वर आम्हाला चालू लागतो आणि परमेश्वराचा आनंद आमच्यामध्ये वस्ती करतो. पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रियानो लोकांना हा आत्मा मिळाला. बघा स्क्रीनवरती, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. आजच्या मंडळांना आत्म्याची गरज आहे, पवित्र आत्म्याची गरज आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही परमेश्वराकडे मागतो त्यावेळेला परमेश्वर तो आम्हाला देतो. आणि म्हणून तो असं म्हणाला की मी तुम्हाला दुसरा कैवारी सत्याचा आत्मा पाठवतो. तुम्हाला काय करेल? तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुम्हाला प्रार्थना करायला शिकवेल, तुम्हाला पापाची जाणीव करून देईल, तुम्हाला तो सन्मार्गाने चालवेल. आणि म्हणून पेंटेकॉस्टच्या दिवशी लोकांना आनंद प्राप्त झाला, पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला, ते अन्य भाषेमध्ये बोलू लागले. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या वेळेला आम्ही आनंदी राहतो त्यावेळेला आमची चर्चची प्रगती होते. काय होते? चर्चची पण प्रगती होते. आमेन, हालेलुया. हो, तुम्ही जर निराश असलात, तुम्ही जर निराशेच्या खाईमध्ये चालत असाल तर जे तुम्हाला भेटते त्यांच्याबरोबर तुम्ही निराशमय वर्तन कराल आणि बोलणे कराल, ज्याच्यामुळे समोरचा आनंदी व्यक्ती सुद्धा दुःखी होईल. आणि म्हणून आम्हाला कितीही दुःख असलं तरी आम्ही आनंदी असलं पाहिजे. म्हणून फिलिप्पियरास पत्र संत पौल काय सांगतो? 4थ्या अध्यायामध्ये आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगेन, आनंद करा. सर्व स्थितीमध्ये परमेश्वराचे उपकार स्मरण करा, सर्व स्थितीमध्ये. आणि म्हणून प्रियानो, आनंदी राहण्याने आम्ही चर्चचं आरोग्य देखील वाढवतो आणि चांगलं करतो. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. सर्वांनाच वाटतं हे वर्ष आनंदात जावं. आम्ही अपेक्षा ठेवतो, इतरांना तशी शुभेच्छा देतो हॅपी न्यू इयर म्हणून. पण हे वर्ष आनंदी कसं करावं, कसं असावं, याकरता मी तुम्हाला आजच्या उपदेशाकडे लक्ष द्याव्या. मत्थ्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय 12व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, डोंगरावरील प्रवचनाकडे आम्ही पाहतो. आणि त्यामध्ये आम्हाला ही गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते. सुमित, आपल्याला ते अनुक्रमणिका मुद्दे मी चर्चा ग्रुपवर पाठवते, स्क्रीनवर बघ घेता येतं का? ह्या आजच्या प्रवचनामध्ये मी 2 भाग केलेले आहेत. एक अंतर्गत तत्व ज्याने आनंदी जीवनाची रहस्य प्रभूने आम्हाला दिलेली आहे, आणि बाह्य तत्व जे आम्ही केल्यानंतर आम्हाला आनंद मिळतो आणि आनंदी आम्ही राहू शकतो. आणि प्रभू आपल्या वचनामध्ये मत्थ्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय 3 ते 6 मध्ये असं म्हणतो, जे आत्म्याने दीन ते धन्य. मत्थ्याचं शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 3. शास्त्र काढून ठेवा, आपण त्या शास्त्राकडे पण वळणार आहे. मत्थ्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 3रं वचन स्क्रीनवरती पण तुम्हाला येईल. जे आत्म्याने ते दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आता मी विचार करायला, आत्म्याने दीन व्हायचं म्हणजे भिकारी व्हायचं का? दीन म्हटलं पहिलं तेच येतं डोक्यामध्ये. आम्ही आत्म्यामध्ये भिकारी व्हायला पाहिजे का? आत्म्यामध्ये आम्ही रिकामी व्हायला पाहिजे का? आणि या सगळ्यांचा मी विचार करत असताना यामध्ये आम्हाला पैशाचा किंवा आर्थिक बाबींचा उल्लेख येशूने केलेला आहे असं कुठेच आढळत नाही. किंवा आम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून रिकामा असणं हे देखील आम्हाला आढळत नाही. याचाच अर्थ असा की आम्ही देवाशिवाय काही करू शकत नाही. जेव्हा आम्हाला कळतं की मी स्वतः पूर्णपणे देवावर अवलंबून आहे, तेव्हा मी आत्म्याने दीन होतो. मी काहीच करू शकत नाही. मी परमेश्वरावरती अवलंबून आहे. देवाचा आत्मा ज्या वेळेला येतो त्यावेळेला मी सशक्त बनतो. आणि म्हणून मी जो मानवी आत्म्यामध्ये आहे त्या आत्म्यामध्ये मी दीन आहे, लीन आहे. कारण माझ्याकडे स्वतःच असं काहीच नाही, आत्मिक असं माझ्याकडे काहीच नाही. आणि म्हणून आत्मिक फळांसाठी, देवाच्या आत्म्यासाठी मी दीन होऊन परमेश्वरावर अवलंबून राहतो. एक उदाहरण शास्त्रामध्ये आहे. लुकाचं शुभवर्तमान 18वा अध्याय 9 ते 14 वचनामध्ये एक परुषी होता आणि एक जकातदार होता. हे दोघे मंदिरामध्ये आलेले आहेत. परुषी एकदम पुढे गेलेला आहे आणि तो परमेश्वराजवळ म्हणतो की मी किती मोठा आहे प्रभू, पहा मी समाजामध्ये किती नावाजलेला आहे, माझं पद, माझा हुद्दा मोठा आहे, मी धार्मिक आहे, मी उपवास करतो आठवड्यातून 3 वेळा आणि मग मला देवाची गरजच नाही कारण मी सर्व नियमशास्त्र पाळत आहे. पण त्याच वेळेला जकातदार मागे दरवाजाजवळ बसलेला असतो. तो जकातदार काय म्हणतो? प्रभू मी जन्माचाच पापी आहे, बस पाप्यावर त्याने मान वर करून देखील त्या वेदीकडे पाहिलं नाही. त्याने ऊर बडून देवाच्या कृपेची विनंती केलेली आहे. परिणाम काय झाला प्रियानो? जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य.
आम्ही आत्म्यामध्ये दीन असणं फार महत्वाचं आहे. आत्म्यामध्ये आम्ही परमेश्वराला आमंत्रित केलेलं असलं पाहिजे. दुसरं सत्य परमेश्वर आम्हाला शिकवतो, ज्यावेळेला आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये, ज्यावेळेला आम्ही आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट केल्यानंतर आम्हाला आनंद मिळू शकतो, आणि ते म्हणजे जे शोक करीतात ते धन्य. पुढचं वचन, जे शोक करीतात ते धन्य, कारण काय लिहिले? कारण त्यांना सांत्वन देण्यात येईल. शोक करणे, तुम्ही म्हणाल आमचं कोणी गेलंच नाही, कशाला शोक करायचं? रडणे म्हणजे शोक करणे आहे का? रडणे वेगळं आहे, शोक करणे वेगळं आहे प्रियानो. मी थोडासा ह्याच्यामध्ये विचार करण्याचा प्रयत्न केला, आणि मग मला असं दिसून आलं की प्रभू येशू ख्रिस्ताने तर सांगितलेलं आहे, जो शोक करीतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. 3 प्रकारचे शोक मला आढळले. एक, चूक केल्यावर मार्ग सापडत नाही म्हणून लोक शोक करतात. पाप केल्यानंतर मार्ग सापडत नाही, त्यातून बाहेर कसं पडायचं माहिती नसतं, आणि म्हणून लोक शोक करत असतात, उरू बडवत असतात, परमेश्वरावर प्रार्थना करीत असतात, आणि प्रभू त्यांना सांत्वन देतो. दुसरं शोक आहे, आणि ती म्हणजे ज्या वेळेला आपल्या कुटुंबातील, आपल्या नातेवाईकातील एखादी व्यक्ती मृत पावते, त्यावेळेला आम्ही शोक करतो प्रियानो. आणि जेव्हा आम्ही शोक करतो तेव्हा आमचं मन रिकामं होतं, जीवाला मोकळेपणा मिळतो. आणि हे जर नाही केलं, त्यावेळेला जर आम्ही रडलो नाही, त्यावेळेला जर आम्ही शोक केला नाही, तर कालांतराने आमच्या शरीरावर, आमच्या मनावर आघात होण्याची शक्यता असते. म्हणून जे एखादी व्यक्ती मरण पावल्यावर रडत नाही, त्यांना आपण थाप मारतो पाठीवर, त्यांना रडवतो, है ना? का रडवतो? कारण त्याचा आफ्टर इफेक्ट असतो, तो फार भयानक असतो. आणि म्हणून प्रियानो, हा दुसऱ्या प्रकारचा शोक आहे. प्रिय व्यक्ती आमच्यातून जेव्हा निघून जाते त्यावेळेला. आणि तिसरा शोक आहे तो दैवी शोक आहे. जग हे पापाकडे चाललेलं आहे, जगाचा नाश होत आहे, आणि तो नाश होत असलेला पाहून जेव्हा आम्हाला वाईट वाटतं, त्यावेळेला जगासाठी आम्ही शोक करतो, त्याला शोक म्हटलेला आहे. देवाजवळ आम्ही ह्या जगाबद्दल दुःख व्यक्त करतो, कारण या जगातील पापी लोक हरवलेले आहेत, आणि आम्ही त्या लोकांसाठी जेव्हा शोक करतो, कारण ते नरकाचे भागीदार झालेले आम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही आणि मी कधी या लोकांसाठी मदती केली आहे का? तुम्ही आणि मी कधी या लोकांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवली आहे का? आमच्या नातेवाईकांसाठी, आमच्या मित्रमंडळीसाठी, ज्यांनी येशूला तारणारा देव म्हणून स्वीकारलेलं नाही, त्यांच्यासाठी आम्ही जर प्रार्थना केली तर परिणाम काय होतो माहिती का? त्यांचे सांत्वन करण्यात येईल. प्रभू महान आहे. जर त्याने हे आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, तर ती मला मी तिन्ही शोकांकडे नेत आहे. जर आम्ही आमच्या पापाबद्दल दुःखी आहोत, जर आम्ही आमच्या चुकांच्या बद्दल शोक करत आहे, तर आम्हाला त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ सांत्वन मिळणार. आम्ही कुठे जायची गरज नाही. ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ जे हरवलेले आहेत प्रियानो, ज्यांच्यासाठी जे परमेश्वरापासून दूर गेलेले आहेत, त्यांच्यासाठी जेव्हा शोक करतील प्रियानो, त्यावेळेला प्रभू असं म्हणतो की ते प्रभूकडे येतील. तुम्ही त्यांना प्रभूकडे आलेले पाहाल, म्हणजेच तुमचं सांत्वन करण्यात येईल. ज्यावेळेला तुम्ही जगाकडे पाहून सैतान आणि या सैतानाने लोकांना पापामध्ये विळख्यात घेतलेलं आहे तुम्ही पाहता आणि शोक करता, त्यावेळेला देवाचं वचन आम्हाला सांत्वन देतं. प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकेल आणि प्रत्येक जीवा कबूल करेल की काय? ख्रिस्त प्रभू आहे. येस, सांत्वन करण्यात येईल. मग प्रभू येशू ख्रिस्ताने अंतर्गत ज्या वेळेला आम्हाला ही तत्व पाळतो, त्यावेळेला आनंद नवीन वर्षामध्ये मिळू शकतो. आणि ते तिसरं आहे दीनतेचा प्रकार आहे. पुढचं वचन आम्ही पाहतो की त्या वचनामध्ये सौम्यता धारण करायला परमेश्वराने शिकवलेलं आहे. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन काय लिहिलेलं आहे? भोगतील. सौम्य असणं म्हणजे अशक्त असणे नव्हे. सौम्य असणे म्हणजे दुर्बळ असणे असं नव्हे, पण सौम्य म्हणजे लीन असणे. अंतःकरणामध्ये परमेश्वराला स्वीकारून आमच्या बोलण्या चालण्यामध्ये नम्रता आम्ही धारण करायला हवी. मोशे हा नम्र होता असं म्हटलेलं आहे. दावीद हा नम्र होता. जरी तो योद्धा होता तरी परमेश्वराजवळ तो नम्र होता. गिदोन तुम्हाला माहिती गव्हाच्या खळ्यामध्ये लपलेला होता, परंतु परमेश्वराने त्याला बाहेर काढलं. येशू हा देखील सौम्य होता आणि म्हणून त्याचा परिणाम काय झाला माहिती का? ते पृथ्वीचे वतन भोगतील. परमेश्वराचं अभिवचन आहे. परिणाम हा प्रियानो फार सुंदर आहे. जुन्या करारामध्ये इस्रायल हे परमेश्वराचं राष्ट्र आहे आणि देवाने त्यांना कनान देश हा वचनदत्त देश दिलेला आहे. आज आपणासही परमेश्वराने कनान देश दिलेला आहे. ते वचनदत्त प्रदेश परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे आणि तो देश म्हणजे देवाचं राज्य. कुठला आहे? देवाचं राज्य. इस्रायल नाही बरं का आपल्यासाठी.
देवाचं राज्य आहे. आणि म्हणून जर आम्ही सौम्यता धारण केली तर आम्हाला देवाचं राज्य वतन म्हणून द्यायला परमेश्वर तयार आहे. चौथा मुद्दा आहे, आणि चौथा मुद्दा आम्ही पाहतो, जे नीतिमत्वाचे भुकेले आणि तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. परमेश्वराच्या गोष्टींसाठी, नीतिमत्वासाठी ज्यावेळेला आम्ही आकाश पाताळ एक करतो त्यावेळेला प्रियानो आम्ही पवित्र होतो. आणि पवित्र ते करता इच्छा करणं काही वाईट नाही. जसा भुकेला अन्नाच्या शोधात असतो, तहानेला पाण्याच्या शोधात असतो, तशा प्रकारे उदाहरण तुम्हाला सांगतो प्रियानो. मार्टिन लुथर 1500 सालामध्ये होऊन गेला आपल्या जगामध्ये, आणि तो प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक होता असं आम्हाला इतिहास सांगतो. आणि तो धार्मिकतेच्या शोधामध्ये होता. रायचसनेस मला कसा, रिलीजियस नाही बरं का, रायचसनेस धार्मिकता मला कशी मिळेल, आणि त्याने ती चर्चमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. पण चर्चमध्ये भांडणं त्याने पाहिलं, म्हटलं इथं काही धार्मिकता मिळणार नाही. मग त्याने त्या चर्चच्या त्या प्रथेकडे पाहिलं, रूढीकडे पाहिलं, परंपरेकडे पाहिलं, आणि मग त्याला त्याच्यामध्ये धार्मिकता कुठे दिसूनच आली नाही. उलट तो म्हटला इथं सर्व कर्मकांड आहे. आणि म्हणून मग त्याने बायबलमध्ये शोध घेतला, आणि त्याला प्रियानो धार्मिकता सापडली, परमेश्वराची धार्मिकता सापडली. आणि मग देवाच्या वचनामध्ये धार्मिकता सापडल्यावर त्याने कॅथोलिक चर्च पासून फारकत घेतली, आणि प्रोटेस्टंट काय म्हणतात ही प्रथा किंवा हा भाग त्याने तयार केलेला आहे. परिणाम काय झाला? ते तृप्त होतील. परमेश्वराने त्याला समाधान दिलेलं आहे. परमेश्वराने त्याची भूक पाहिली, परमेश्वराने त्याची धार्मिकतेकरतेची तहान पाहिली, आणि परमेश्वराने त्याला ती पुरवलेली आहे. तुम्ही आणि मी जर धार्मिकते करता भुकेले आणि तहानेने जर राहिलो आणि झालो तर प्रभू आम्हाला वचन देतो, या वर्षामध्ये प्रभू आम्हाला तृप्त करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये येशू असं म्हणाला, तुम्ही तर प्रथम त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा, म्हणजे जगात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवण्यात येतील. हे झाले सगळे आम्ही आतमध्ये करायच्या गोष्टी, आमच्या जीवनामध्ये राबवण्याच्या गोष्टी. आता आम्ही ज्या वेळेला इतरांच्या जीवनामध्ये काही करतो त्यावेळेला आम्ही आनंदी राहू शकतो, देवाचा आनंद मिळवू शकतो. पुढचं वचन आम्ही पाहतो की जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. किती छान. Blessed are the merciful, for they shall obtain mercy. लोकांना भेटून कळवळ्याने, विथ कंपॅशनेट हार्ट त्यांच्या गरजा पूर्ण करणे, म्हणजेच आम्ही इतरांच्या बद्दल दयाळू असणे, हा त्याचं उदाहरण आहे. मत्त्याचं शुभवर्तमान 18 अध्याय 31 ते 25 मध्ये आम्ही पाहतो, एक कर्जबाजारी मनुष्य होता आणि त्याच्यावरती राजाने त्याला माफ केलेला आहे. परंतु ज्या वेळेला तो राजवाड्याच्या बाहेर आला त्यावेळेला त्याच्याकडून पैसे घेतलेले एक त्याला मनुष्य दिसला, आणि त्याला तो जीवे मानत होता. माझी शेवटली पेंडी किंवा पैसा तू मला देत नाहीस तोपर्यंत मी तुला तुरुंगातून बाहेर काढणार नाही. प्रियानो, परमेश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे, जर त्या मनुष्यावर राजाने दया केली होती तर त्याचा जो देणेकरी आहे त्या देणेकरावर या मनुष्याने कर्ज माफ करायला हवं होतं, परंतु त्याने ते केले नाही. आणि मग राजाच्या कानावरती आलं. राजाने पुन्हा त्याला मागे बोलावलं, तुझं जे कर्ज मी माफ केलं होतं ते आता माफ होणार नाही. पै आणि पै फेडत नाहीस तोपर्यंत तो तुरुंगात राहशील. दया करा म्हणजे तुम्हावर दया करण्यात येईल. किती सुंदर वचन आहे. जर आम्ही दया करतो तर आम्हाला आनंद प्राप्त होतो. या वर्षामध्ये आम्ही दयाळूपणे राहण्याचा प्रयत्न करूया, कारण आमच्यावरती दया परमेश्वर करणारा आहे. दुसरं बाह्य कृत्य आहे, आणि प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. ब्लेसेड आर दोज हू आर प्युअर इन हार्ट, फॉर दे शॅल सी गॉड. जेव्हा आमचं अंतःकरण शुद्ध असतं तेव्हा स्वर्गात जाऊन देवाला पाहण्याची गरज नाही, तर देव आम्हाला याच ठिकाणी आमच्या जीवनामध्ये भेटू शकतो. आणि म्हणून प्रियानो, आमचे विचार आमचे शुद्ध असले पाहिजेत, आमचं ध्येय शुद्ध असलं पाहिजे, आमची कृती शुद्ध असलं पाहिजे, किंवा देवाबद्दलचे जे विचार आहेत ते आमच्या मनामध्ये आम्ही दाटून ठेवलेले पाहिजे. कारण जेव्हा आम्ही देवाचे विचार आमच्या मनामध्ये ठेवतो त्यावेळेला परिणाम काय होतो माहितीये का? We shall see the Lord. आम्ही देवाला पाहतो, आणि हा देवाला पाहणे म्हणजे देवाशी सहवास ठेवणे. तो तर इमॅन्युअल आहे, तो आमच्या सोबतच आहे. पण जसं लहान मुल आई वडिलांचा हात सोडून भटकतं तशा प्रकारे आम्ही भटकलेले आहोत. आम्ही पुन्हा परमेश्वराकडे जेव्हा येतो त्यावेळेला त्याच्यावर आम्ही शुद्धते करता, अंतःकरणाच्या शुद्धते करता आम्ही विसंबून राहतो.
आणखीन एक गोष्ट आहे, प्रभूने सांगितले, पहिली आपण पाहिलेली आहे की आम्ही दयाळू असलं पाहिजे. दुसरं पाहिलं की परमेश्वराने आम्हाला अंतःकरणाची शुद्धता ठेवायला सांगितले. तिसरं आहे प्रियानो, तिसरं आहे आणि ते म्हणजे बाह्यकृत आहे, शांती करणारे ते धन्य कारण त्यांना देवाची मिळेल. हालेलुया. शांती प्रस्थापित करा. शांतता प्रिय असलेले लोक नाही सांगितले. दुसरे भांडतात आपण शांत बसायचं असं नाही सांगितलंय. शांतता प्रस्थापित करणारे म्हणजे प्रियानो, या ठिकाणी न्यूट्रल राहणारे लोकांच्या बद्दल पण परमेश्वर बोलत नाहीये. भांडण चालेल, आपल्याला काय करायचंय, आपली बॅग घेतली का लोक, असं नाही प्रियानो. शांतता आम्हाला प्रस्थापित करायचं आहे, कारण जेव्हा आम्ही अशा प्रकारे कृती करतो तेव्हा प्रियानो परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो आणि आम्हाला देवाची मुलं होण्याचा त्याने अधिकार दिलेला आहे. शांती प्रस्थापित करणे म्हणजे वी हॅव टू बी पीपल हू बिल्ड द ब्रिजेस. पूल बांधणारे व्हा, पूल तोडणारे होऊ नका. परमेश्वराने आम्हाला ही सेवा दिलेली आहे. देव आणि मनुष्य यांच्यामध्ये ताटातूट झाली होती. देव आणि मनुष्य हे जे एकत्र राहत होते ते एकत्र राहू शकत नाहीत, कारण मनुष्याने पाप केलं. त्यांना पुन्हा जोडण्यासाठी, तुटलेलं नातं पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पूल बांधण्याचं काम येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती केलं. आपलं रक्त सांडून आम्हाला पुन्हा देवाशी समेट घडवलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला भांडण दिसतं, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तंटा दिसते, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मतभेद दिसतात, भेदभाव दिसतात, गो देअर आणि पूल बांधण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुम्ही हे महान कार्य करता तेव्हा तुम्हाला देवाची मुले बनते. भांडण लावणं, अफवा पसरवणं याच्यामध्ये मोठेपणा नाही. यू आर नॉट अ चाइल्ड ऑफ गॉड. देवाचं मुलं असं कधीच करणार नाही. सैतानाने आदम आणि हवेत भांडण लावून दिलं. सैतानाने आदम आणि हवा आणि परमेश्वर यांच्यामध्ये भांडण लावून दिलं. सैतानाचं हे कृत्य आहे, भांडण लावणे. आणि म्हणून प्रियानो, ज्या वेळेला आम्ही शांती प्रस्थापित करतो तेव्हा प्रभू आम्हाला धन्य, धन्य म्हणजे काय, ब्लेसेड. ब्लेसेड म्हणजे काय, सुखी, समाधानी, आनंदी, असे अनेक अर्थ त्या ब्लेसेड मध्ये आहेत, धन्य मध्ये आहेत. आणि म्हणून प्रियानो, या वर्षामध्ये जर खरोखर आम्हाला आनंदी राहायचं असेल तर सी दॅट यू एस्टॅब्लिश द पीस. चौथं गोष्ट आहे जी आम्ही लोकांच्यासाठी करायला पाहिजे आणि ती म्हणजे नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे. आमचा जेव्हा ख्रिस्ता करता छळ होतो प्रियानो, आमच्यासाठी आमच्या विरोधामध्ये जेव्हा आमची निंदा होते, आम्हाला मान अपमान सहन करावा लागतो, आमच्या विरुद्ध खोट्या अफवा पसरवल्या जातात, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला प्रभू येशूच्या नामासाठी केल्या जातात, प्रभू त्यावेळेला आम्हाला म्हणतो तुम्ही धन्य आहात, कारण स्वर्गाचे राज्य तुमचं. किंगडम ऑफ गॉड किंवा किंगडम ऑफ हेवन इज युअर्स. हे मोठं बक्षीस आहे. आणि म्हणून प्रियानो, या नवीन वर्षामध्ये आम्हाला आनंदी राहायचं आहे का, आम्हाला आनंदी म्हणून जगायचं आहे का, प्रथम आपण ख्रिस्ती व्हायला पाहिजे. प्रथम आपण त्या ख्रिस्ताला अंगीकारलं पाहिजे. त्या येशूला आम्ही तारणारा म्हणून स्वीकारलं पाहिजे. आम्ही ख्रिस्ती असू आणि त्यावेळेला जर ख्रिस्ती असल्यासारखा जर आनंद नसेल तेव्हा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की समवेअर आय एम गोइंग रॉंग. मी काहीतरी चूक करत आहे. मी ख्रिश्चन आहे पण माझ्यामध्ये आनंद नाहीये. का नाहीये मी आनंदी? डोंगरावले प्रवचनाकडे वळा आणि हे 8 उद्गार जे आहेत, 8 बियाटिव्स, याच्यावरून महात्मा गांधींनी त्यांचे स्वतःचे 8 दंडोद्गार काढले. माझ्याकडे ते पुस्तक आहे, सिमिलर आहे याच्या सारखंच, परंतु त्यांनी स्वतःचे काढलेले आहेत 8 दंडोद्गार. आणि हे 8 दंडोद्गार पुन्हा वाचा. काही त्यातून राहिलं असेल तर ते करू, म्हणजे या वर्षामध्ये आम्हाला आनंद मिळेल. आणि प्रभू अशा प्रकारे प्रभू संगती राहण्यासाठी आणि ख्रिस्ताचा खरा आनंद मिळवण्यासाठी या वर्षामध्ये तुम्हाला सहाय्य करू. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्यांच्या येवा देवपा, आम्ही स्तुती आणि आराधना करतो. आम्हा सर्वांनाच वाटतं की या वर्षामध्ये आम्हाला आनंद असावा, दुःख येऊ नये, दुःखाचा प्रसंग येऊच नये, त्याचे आम्ही वाटेकरी होऊ नये, आमची कोणी निंदा अपमान करू नये. परंतु प्रभुदेव बाप्पा, या जगात राहत असताना या सगळ्या गोष्टींना आम्हाला सामोरं जायचं आहे. या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनाचा अविभाज्य असे अंग आहे. परंतु प्रभू, त्यामध्ये देखील जसं तू तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलंस, या पापी जगामध्ये त्याला जे करायचं आहे ते कार्य त्याने केलं आणि त्याच्या या कार्यामध्ये, त्याच्या त्या अस्तित्वामध्येच त्याने आनंद मानला. प्रभू, आम्हाला पण तीच कृपा कर. ख्रिस्ता सारखं जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर.
तेव्हाच प्रभू खरा आनंद आम्हाला या वर्षभरात मिळू शकतो. आणि ते करण्यासाठी आम्ही जात असताना तो आमचा पाठीराखा. कारण आमचा महान प्रवेश ख्रिस्त याच्याद्वारे